ओके स्टुडंट्स, आवाज येतोय सगळ्यांना? हॅलो. स्क्रीन दिसते का सगळ्यांना माझी? हो सर. ठीक आहे. सो स्टुडंट, दिस इज अवर लास्ट लेक्चर. आता जो काही आपला सिलेबस आहे तर आपण ऑलरेडी तो संपलेला आहे. आता आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये रिव्हिजन करायचे आणि जे काही थोडे पॉईंट आपले बाकी होते ते सगळे आपल्याला बघायचे. तर कोणकोणत्या चॅप्टरमध्ये नेमकं काय काय की पॉईंट्स आहेत ते आज आपण डिस्कस करणार आहेत. त्यानंतर प्रत्येक चॅप्टरमध्ये महत्त्वाच्या ज्या ज्या गोष्टी आहेत, नेमकं त्या चॅप्टरमध्ये काय काय विचारलं जातं याच्यावरती आपण डिस्कशन करणार आहोत. सो लेट्स सी आवर चॅप्टर नंबर फर्स्ट, दॅट इज फंडामेंटल्स ऑफ डिझाईन. आता या चॅप्टरमध्ये टोटली सगळ्या ज्या आहेत त्या थेरॉटिकल कॉन्सेप्ट्स आहेत. जसं आपण बघितलं तर मशीन डिझाईन फिलॉसॉफी अँड फेजेस इन डिझाईन, डिझाईन कन्सिडरेशन्स. त्यानंतर टाइप्स ऑफ लोड्स, कन्सेप्ट ऑफ स्ट्रेसेस, बेरिंग प्रेशर, बेंडिंग अँड टॉर्शन स्ट्रेसेस, या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. तर ज्यावेळेस आपली ऑफलाईन एक्झाम जर झाली तर या चॅप्टरमध्ये विचारण्यासारखं भरपूर कन्सेप्ट आहेत. म्हणजे 2-2 मार्काला डायरेक्टली क्वेश्चन असतात. तर स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम ड्रॉ करा. त्यानंतर फॅक्टर ऑफ सेफ्टी काय असतं, कंडिशन, सिलेक्शन ऑफ फॅक्टर ऑफ सेफ्टी. तर या छोट्या छोट्या गोष्टी या सगळ्या या चॅप्टरमध्ये विचारल्या जातात. त्यानंतर जर ऑनलाईन एक्झाम होणार असेल तर ऑनलाईन एक्झाममध्ये, आता तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्यामुळे ऑनलाईन एक्झाममध्ये या चॅप्टरवरती काय काय विचारू शकतात. तर सगळ्यांना क्वेश्चन बँक मी प्रोव्हाइड केलेली आहे. तर क्वेश्चन बँक बघा, त्याच्यातही ऑनलाईनचे MCQs क्वेश्चन्स भरपूर दिलेले आहेत, तर ते रेफर करा. प्लस ज्या काही छोट्या छोट्या कन्सेप्ट्स आहेत, म्हणजे स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम मध्ये कोणकोणते पॉईंट्स असतात, फेजेस कसे चेंज होत जातात, त्यास व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन काय असतं, त्याचं कॉजेस अँड रेमेडीज. मग त्यामुळे तुम्हाला 4 ऑप्शन्स दिले जातील आणि त्याच्यात तुम्हाला करेक्ट ऑप्शन जो आहे तो चूज करायचा असतो. त्यामुळे जे काही या पहिला चॅप्टर आहे, तर या चॅप्टरमध्ये छोट्या छोट्या डेफिनेशन्स भरपूर आहेत आणि विचारण्यासारखं भरपूर आहे. त्यामुळे ऑनलाईन जर एक्झाम असेल तरी या चॅप्टरमध्ये वेटेज जास्त आहे आणि विचारण्यासारखं भरपूर आहे. त्यानंतर डेझिग्नेशन ऑफ मटेरियल्स ॲज पर IS इंडियन स्टँडर्ड्स अँड इंट्रोडक्शन टू इंटरनॅशनल स्टँडर्ड्स, म्हणजे स्टँडर्ड्स बद्दल पण भरपूर विचारलं जाणार आहे. त्यानंतर कॉन्सेप्ट ऑफ क्रीप फटीग, एसेन कर्व, मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी, मॉडर्न डिझाईन कन्सिडरेशन. तर या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या चॅप्टर नंबर 1 मध्ये इम्पॉर्टंट आहेत आणि त्या सगळ्या विचारल्या जाणार आहेत. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या तरी तुम्हाला त्या सगळ्या माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर युनिट नंबर 2, डिझाईन ऑफ जॉईंट्स, लिव्हर अँड ऑफसेट लिंक्स. तर यामध्ये आपण टोटल डिझाईन प्रोसेस बघितल्या आहेत. सो फर्स्टली वी हॅव टू सी डिझाईन ऑफ क्वार्टर जॉईंट, देन नकल जॉईंट, टर्न बकल अँड डिझाईन ऑफ लिव्हर्स, तर अँड बेल क्रँक लिव्हर. तर या सगळ्या 4 महत्वाच्या गोष्टी याच्यात: क्वार्टर जॉईंट, नकल जॉईंट, टर्न बकल आणि डिझाईन ऑफ लिव्हर्स. आपण डिझाईन ऑफ क्वार्टर जॉईंट बघितली होती. आता नेमकं क्वार्टर जॉईंट काय असते आपण ते एकदा शॉर्टमध्ये रिवाइज करू. त्याचे आपले PPTs मी ऑलरेडी माझ्या वर्डप्रेस ब्लॉगवरती पण आहेत, तुम्ही तिथून डायरेक्टली घेऊ शकता आणि जे आहे ते चेक करू शकता. सो क्वार्टर जॉईंट मध्ये बेसिकली 3 महत्वाचे पार्ट्स असतात. पहिला असतो स्पिगॉट, देन कॉटर अँड सॉकेट, असे 3 महत्वाचे पॉइंट्स असतात, पार्ट्स असतात आणि त्या तिन्हीचा आपल्याला डिझाईन प्रोसेस जी आहे ती बघायची असते. मग त्यामध्ये सगळ्यात पहिले असतो तो डिझाईन ऑफ रॉड, स्टेप नंबर 1 असते. हा रॉड आपल्याला डिझाईन करायचा असतो, बरोबर. म्हणजे इथून आपल्याला या रॉडचा डायमीटर जो असतो तो मिळतो. सो टेन्साइल स्ट्रेस लोड अपॉन एरिया π/4d², या फॉर्म्युलाने आपल्याला डायमीटर ऑफ शाफ्ट हा मिळतो. त्यानंतर डिझाईन ऑफ स्पिगॉट, ही जी काही स्पिगॉट आहे या स्पिगॉटला आपल्याला लोड कोणकोणत्या पद्धतीचा येतो ते बघायचा आणि त्यानंतर
त्याचं D1 हा डायमीटर आपल्याला फाइंड आउट करायचा असतो. D1 इज नथिंग बट डायमीटर ऑफ स्पिगॉट. इथे दिसतंय बघा. सो दिस D1. तर या फॉर्म्युलाने आपल्याला तो D1 हा मिळतो. इथे आपल्याला थिकनेस 0.3 इंटू D. त्यानंतर फेल्युअर ऑफ स्पिगॉट अंडर क्रशिंग अंडर आपल्याला सुद्धा चेक करायचं आहे. त्यानंतर फेल्युअर ऑफ स्पिगॉट कॉलर ड्यू टू कॉम्प्रेसिव्ह लोड. कॉम्प्रेसिव्ह लोड काय असतो आपण सगळं बघितलंय. कॉम्प्रेशन, ज्यावेळेस शाफ्टवरती कॉम्प्रेशन होणार आहे त्यावेळेस फेल्युअर कसा होतोय स्पिगॉटचं ते सुद्धा आपल्याला इथे बघायचं आहे. आणि त्यानंतर D2 ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळणार आहे. देन स्पिगॉट थिकनेस, शेअरिंग फेल्युअर कन्सिडर करून आपण थिकनेसही फाइंड आउट करू शकतो. अँड लास्ट वन स्पिगॉट कॉलर, जे काही डायमेन्शन्स स्पिगॉट कॉलरचे हे सुद्धा आपल्याला फाइंड आउट करू शकतो आपण. नेक्स्ट वन डिझाईन ऑफ सॉकेट. सॉकेटला सुद्धा सेम फॉर्म्युले बघा इथे. आणि या सगळ्या टर्म्स ज्या आहेत आपल्याला फाइंड आउट. D2 डायमीटर ऑफ आउटर डायमीटर ऑफ सॉकेट. अँड लास्ट वन डिझाईन ऑफ कॉटर. या पद्धतीने आपण कॉटर जॉईंट जे आहे ते बघू शकतो. आता पुढचा जो पार्ट असतो आपला डिझाईन ऑफ नकल जॉईंट. आता नकल जॉईंट म्हटलं तर काय काय पार्ट्स असतात आपण ते पण बघू. लेट्स सी, दिस इज आवर नकल जॉईंट. यामध्ये सुद्धा 3 महत्वाचे पार्ट्स असतात. सिंगल आय, डबल आय आणि नकल पिन. या 3 गोष्टी असतात आपल्याला त्या ज्या आहेत. कुठे कुठे ऍप्लिकेशन त्याचं हे पण आपण बघितलं होतं. या पद्धतीने हा असतो सिंगल आय एंड, दिस इज डबल आय एंड अँड दिस इज नकल पिन. आपल्याला जे काही डिझाईन प्रोसेस करायची ती या सगळ्यांची करायची. सर्वात पहिले आपल्याला हा रॉड डिझाईन करायचा असतो. तर तो रॉड आपण डिझाईन करून त्याचा डायमीटर जो आहे तो फाइंड आउट करू विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला. टेन्साईल स्ट्रेस, या रॉडवरती ज्यावेळेस आपण टेन्साईल फोर्स अप्लाय करतो सो देर इज चान्सेस ऑफ ब्रेकेज. आणि ब्रेक झाल्यानंतर तो रॉड कसा दिसतो. सो दिस इज क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ अवर रॉड. सो π/4 D square, this is क्रॉस सेक्शनल एरिया. सो लोड अपॉन एरिया मीन्स स्ट्रेस. तर या फॉर्म्युलाने आपण D ची व्हॅल्यू म्हणजेच डायमीटर ऑफ रॉड फाइंड आउट करतो. त्यानंतर जी काही नकल पिन आहे त्या पिनचा आपल्याला डिझाईन प्रोसेस जी बघायची. या पद्धतीने त्याचे शेअरिंग फेल्युअर होतं आणि फेल्युअर झाल्यानंतर इथे डबल शेअर असतं त्यामुळे आपण इथे मल्टिप्लाय बाय 2 हा करत असतो. π/4 D स्क्वेअर. त्यानंतर सिंगल आय एंड याला आपल्याला आता डिझाईन करायचंय. आता रॉड झालं त्यानंतर आपल्याला सिंगल आय एंडला डिझाईन करायचं. सो ज्यावेळेस लोड अप्लाय होतोय त्यावेळेस क्रशिंग फेल्युअर होणार आहे. मेटल टू मेटल कॉन्टॅक्ट येतो. या सिंगल आयच्या इनर सरफेस मध्ये तुमची नकलची पिन जी असते ती कॉन्टॅक्ट मध्ये येते. अँड मेटल टू मेटल कॉन्टॅक्ट आल्यामुळे तिथे पावडर फॉर्म मध्ये मटेरियल रिमूव्ह होतं. दॅट इज कॉल्ड क्रशिंग फेल्युअर. त्या आधारे आपण डायमेन्शन जे आहेत ते फाइंड आउट करू शकतो. देन टेन्साईल फेल्युअर, ज्यावेळेस आपल्याला त्या सिंगल आय एंड वरती टेन्साईल फेल्युअर होणार आहे. सो आवर सिंगल आय विल बी गेट ब्रेक लाईक दॅट. आणि आपल्याला त्याचा डायमीटर आपल्याला एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. मग एरिया कसा कॅल्क्युलेट करणार. D1 outer diameter minus inner diameter. So you will get this hatch area into T, that is the thickness. या पद्धतीने आपण लोड अपॉन एरिया कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर शेअरिंग फेल्युअर आपल्याला बघायचं आहे. ज्यावेळेस लोड अप्लाय होतोय सो दिस अमाऊंट ऑफ पीस विल बी गेट रिमूव्ह फ्रॉम दॅट सिंगल आय अँड देन देअर विल बी द फेल्युअर दॅट इज कॉल्ड शेअर फेल्युअर. त्याचा फॉर्म्युला हा आहे. त्यानंतर डबल आय एंड. आता डबल आय एंड मध्ये काय बघा, जसं तुम्ही सिंगल आय एंड मध्ये जे जे फॉर्म्युला यूज केले त्याला फक्त काय करायचे मल्टिप्लाय बाय 2 करायचे. बघा सुरुवातीला आपण काय केलं होतं क्रशिंग फेल्युअर, डिस्टन्स इंटू थिकनेस, डायमीटर इंटू थिकनेस. तसं इथे सुद्धा फक्त काय केलेलं आहे मल्टिप्लाय बाय 2. सिंगल आय आणि डबल आय जे फॉर्म्युले सिंगल आय साठी यूज केले तेच फॉर्म्युले
डबल आय साठी सुद्धा यूज करायचं. त्या पद्धतीने टेन्साईल फेल्युअर ने सुद्धा आपण डबल आय डिझाईन करायचं आहे. देन शेअरिंग फेल्युअर. अशा पद्धतीने आपण आपल्या नकल जॉईंटची सुद्धा डिझाईन प्रोसेस बघू शकतो. त्यानंतर आपला पुढचा पार्ट होता टर्न बकल. टर्न बकलची सुद्धा डिझाईन प्रोसेस आपण बघितली. तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला लेट्स सी डिझाईन ऑफ टर्न बकल. टर्न बकल काय असतो, त्याचं ऍप्लिकेशन कुठे कुठे वापरले जातात टर्न बकल. So these are the few applications of turnbuckle. त्यानंतर टर्नबकलची डिझाईन प्रोसेस आपण बघितली होती. टर्नबकल मध्ये सुद्धा महत्वाचे जे काही पार्ट्स असतात. सो फर्स्ट वन इज दी कपलर. हा एक हॉलो सरफेस असतो. त्यानंतर कपलर नट, हा जो काही इथे नट असतो इथे दिसतो, दॅट इज कॉल्ड कपलर नट. आणि जे काही थ्रेड्स आहेत, राईट हँड थ्रेड आणि लेफ्ट हँड थ्रेड, तर यानुसार आपल्याला जी काही टर्नबकलची डिझाईन प्रोसेस ही बघायची असते. त्यानंतर स्टेप नंबर 1, डायमीटर ऑफ रॉड. रॉडचा जो काही डायमीटर तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो लोड अपॉन एरिया या फॉर्म्युलाने आपण त्याचा एरिया कॅल्क्युलेट करू शकतो आणि डायमीटर कॅल्क्युलेट करू शकतो. आता इथे बघा, ज्यावेळेस आपण फेल्युअर होतो त्यावेळेस जो काही एरिया मिनिमम एरिया आहे त्या ठिकाणी तुमचं फेल्युअर होऊ शकतो. दॅट्स वाय द डीसी हा आपण क्रॉस सेक्शनल एरिया घेतला, बिकॉज फेल्युअर हा तुमचा इथे होणार आहे. त्यानंतर एरिया कॅल्क्युलेट केला π/4 DC स्क्वेअर, अँड देन DC विल बी गेट कॅल्क्युलेट. सो डायमीटर कॅल्क्युलेट करू शकतो आपण, दॅट इज कोर डायमीटर. DC स्टँड्स फॉर कोर डायमीटर. त्यानंतर पुढे नॉमिनल डायमीटर साठी फॉर्म्युला काय, मेजर डायमीटर कॅन बी फाइंड फ्रॉम स्टँडर्ड टेबल. आणि जर स्टँडर्ड टेबल जर नसेल तर डी कसा फाइंड आउट करणार, डी इज इक्वल्स टू DC अपॉन 0.84. आता बघा, तुम्हाला ऑनलाईन जर एक्झाम असेल तर हे छोटे छोटे जे काही फॉर्म्युले हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे जसं आता इथे तर स्ट्रेसचा फॉर्म्युला लोड अपॉन एरिया. त्यानंतर तुम्हाला एखादी डायग्राम दिलेली असेल आणि त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया फाइंड आउट करायला लावला असेल तर त्या केसमध्ये तो सर्क्युलर क्रॉस सेक्शन एरिया असेल तर त्याचा फॉर्म्युला काय असेल तर तो इथे दिसतो आपल्याला, π/4 DC स्क्वेअर. ठीक आहे. त्यानंतर हा डी फाइंड आउट करायचा आहे. जर तुम्हाला टेबल जर माहित नसेल तर दिलेलं नसेल टेबल, तर तुम्हाला कोर डायमीटर अपॉन 0.84 या फॉर्म्युलाने तुम्ही मेजर डायमीटर फाइंड आउट करू शकतो. म्हणजेच हा मेजर डायमीटर. त्यानंतर कपलर नटची डिझाईन प्रोसेस बघायची. आता इथे काय आहे तर शेअरिंग फेल्युअर ऑफ थ्रेड्स ऍट देअर रूट्स इन कपलर नट. म्हणजे इथे इथे आपल्याला शेअरिंग फेल्युअर होणार आहे. सो लेंथ ऑफ कपलर नट आपल्याला इथून मिळते. देन क्रशिंग फेल्युअर मध्ये सुद्धा आपल्याला चेक करायचे. त्यानंतर टर्न बकल कपलर नट त्याचा आउटसाइड डायमीटर आपल्याला फाइंड आउट करायचे. कॅपिटल डी ची व्हॅल्यू आपल्याला इथून या पॉइंट मधून मिळते. देन डिझाईन ऑफ कपलर. आता कपलर नट डिझाईन झालाय, आपण आधी हा रॉड डिझाईन केला, नट डिझाईन केला. आता आपल्याला या कपलरला डिझाईन करायचं, दॅट इज दी हॉलो सर्क्युलर शाफ्ट. आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर D2. आताच मी जसं सांगितलं की एक हॉलो शाफ्ट सारखाच असतो हा. सो आउटर डायमीटर मायनस इनर डायमीटर, देन यू विल गेट दिस एरिया π/4 D स्क्वेअर. मग D2 म्हणजे आउटर डायमीटर कपलरचा आणि D1 म्हणजे इनर डायमीटर. मग इथून आपल्याला आउटर डायमीटर मिळतोय. D1 आपण ऑलरेडी मागे कॅल्क्युलेट केलंय. त्यानंतर बाकीचे काही डिझाईन इम्पेरिकल रिलेशन्स द्वारे आपण बाकीच्या डायमेन्शन्स जे आहेत ते फाइंड आउट करू शकतो. देन these are the empirical relations.
आणि या डायमेन्शनने सुद्धा तुम्ही तुमचं टर्न बकल हा फाइंड आउट करू शकता, त्याचे डायमेन्शन जे आहेत ते फायनलाइज करू शकता. एकदा का तुम्हाला डी मिळाला तर बाकीचे डायमेन्शन्स जे आहेत हे डायरेक्टली तुम्हाला त्या डीच्या रेफरन्सने मिळू शकतात. सो दिस इज ऑल अबाउट आवर टर्न बकल. आफ्टर दॅट टर्न बकल, नेक्स्ट टॉपिक दॅट इज द डिझाईन ऑफ लिव्हर्स. मग लिव्हर काय असतो, त्याच्यानंतर त्याचे टाईप कोणकोणते असतात हे आपण ऑलरेडी बघितले. त्यानंतर बेल क्रँक लिव्हर हा सुद्धा एक आपला महत्वाचा पॉईंट होता. आणि या सगळ्या गोष्टीवरती तुम्हाला न्यूमेरिकल्स जे आहेत ते विचारले जाणार आहे. त्यामुळे डिझाईन ऑफ क्वार्टर जॉईंट असेल, नकल जॉईंट असेल, टर्न बकल असेल, डिझाईन ऑफ लिव्हर, बेल क्रँक लिव्हर, सगळ्यांचे न्यूमेरिकल आपण घेतलेले आहेत. बरोबर. त्यामुळे जर तुम्हाला न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही डायरेक्टली वर्डप्रेस ब्लॉक वरती जा आणि तिथे तुम्हाला सगळे न्यूमेरिकल प्लस सगळ्यांची डिझाईन प्रोसेस ही बघायला मिळेल. आता डिझाईन ऑफ लिव्हर जे आहेत ते आपण बघू. सो लिव्हर काय कन्सेप्ट आहे ती जे दाखवली. त्यानंतर लिव्हर मध्ये वेगवेगळे जे काही टाइप्स असतात, फर्स्ट क्लास लिव्हर, सेकंड क्लास लिव्हर, थर्ड क्लास लिव्हर, असे हे 3 टाइप असतात. हँड लिव्हर, त्यानंतर डिझाईन ऑफ हँड लिव्हर. आता हँड लिव्हर मध्ये महत्वाचे जे काही पार्ट्स असतात, सो डिझाईन ऑफ बॉस, तर हा पार्ट जो आहे याला आपण बॉस म्हणतो. त्यानंतर इथे बेरिंग आहे आणि ही टोटल लेंथ असते लिव्हरची. मग त्याच्यासाठी काही एम्पिरिकल रिलेशन दिलेले, डिझाईन ऑफ बॉस, थिकनेस ऑफ बॉस आणि लेंथ ऑफ बॉस. मग त्याद्वारे आपण ते करू शकतो. त्यानंतर डायमीटर ऑफ शाफ्ट ऍट सेंटर ऑफ बेरिंग, जे काही बेरिंग आपण इथे, तर या बेरिंग मध्ये जो काही शाफ्ट असणार त्या शाफ्टचा डायमीटर म्हणजे D1 आपल्याला फाइंड आउट करायचंय. मग त्यासाठी हे इक्वेशन्स आहेत. इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मुवमेंट, बेंडिंग मुवमेंट आणि ट्विस्टिंग मुवमेंट दोन्ही पॉसिबल आहे, त्यामुळे आपल्याला दोन्ही बघायचे आहेत. आणि इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मुवमेंट √m² + t², याद्वारे आपण ती कॅल्क्युलेट करू शकतो. बघा हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारू शकता. आपल्या क्लास टेस्ट 2 मध्ये हा क्वेश्चन विचारला होता. इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मुवमेंट कसे फाइंड आउट करतात. सो √m² + t² हा त्याचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर डिझाईन ऑफ की, डिझाईन ऑफ की मध्ये 2 कन्सिडरेशन्स आहे, शिअर फेल्युअर अँड क्रशिंग फेल्युअर. या दोन्ही फॉर्म्युलाद्वारे ते डिझाईन ऑफ की आपण करू शकतो. त्यानंतर डिझाईन ऑफ लिव्हर, त्यानंतर आपण काही न्यूमेरिकल सुद्धा आपण याचे बघितले होते. सो विथ दिस वी कॅन डिझाईन आवर लिव्हर. आता हे झालं. यानंतर पुढचा जो पॉइंट होता आपला डिझाईन ऑफ बेल क्रँक लिव्हर, तो सुद्धा आपण बघितला होता. बेल क्रँक लिव्हर काय कन्सेप्ट आहे ही ते डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते. बरोबर. त्यानंतर बेल क्रँक लिव्हर मध्ये लोड काय असतो, फलक्रम काय असतो, एफर्ट काय असतो, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण या ऑलरेडी इथे बघितलेल्या असतात. बरोबर. या लोडला लिफ्ट करण्यासाठी तुम्हाला किती एफर्ट लागतात, किती, तर तो इथे आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. त्याचे काही एक्झाम्पल्स इथे दिलेले होते. आपण ऍप्लिकेशन्स कुठे कुठे बेल क्रँक लिव्हर हा वापरलेला असतो बघा. मग इथे काय करायचं आपल्याला, डिझाईन ऑफ पिन, फलक्रम पिन, लोड पिन आणि एफर्ट पिन, या तिन्ही वेगवेगळ्या पिन्स आहेत. तर या आपल्याला डिझाईन करायचे असतात. मग डिझाईन ऑफ फलक्रम पिन, इथे बघा या बुश मध्ये ती पिन असते आणि ती आपल्याला डिझाईन करायची असते. डायमीटर ऑफ फलक्रम पिन आणि लेंथ ऑफ फलक्रम पिन. या इक्वेशन द्वारे आपण ती डिझाईन करू शकतो. त्यानंतर डिझाईन ऑफ लोड पिन, लोड पिन पण तशीच आहे. इथे डायमीटर अँड लेंथ ऑफ लोड पिन. त्यानंतर एफर्ट पिन, या तिन्ही पिन ज्यावेळेस आपण डिझाईन केल्या त्यानंतर पुढची स्टेप असते डिझाईन ऑफ लिव्हर क्रॉस सेक्शन, म्हणजे त्याचं विड्थ किती ठेवायची, त्याचं डायमीटर किती पाहिजे, या 2 गोष्टी आपण इथून फायनलाइज करू शकतो. आणि त्याचे काही न्यूमेरिकल्स आपण बघितले होते. बरोबर. या पद्धतीने तुम्ही
तुमचा बेल क्रँक लिव्हर हा डिझाईन करू शकता. त्याचे न्यूमेरिकल्स आपण 2-3 न्यूमेरिकल्स सुद्धा बघितले होते. त्यानंतर बेल क्रँक लिव्हर झाला. सो लिव्हर फॉर सेफ्टी वॉल, सी क्लॅम्प, या सगळ्या गोष्टी आपल्या चॅप्टर नंबर 2 मध्ये आहेत. तर चॅप्टर नंबर 2 मध्ये विचारण्यासारखं भरपूर आहे. छोट्या छोट्या गोष्टी, डिझाईन ऑफ क्वार्टर जॉईंट, नकल जॉईंट, टर्नबकल, लिव्हर, बेल क्रँक लिव्हर, आणि यांचे सगळे जे काही फॉर्म्युलेज आहे, हे सगळे फॉर्म्युले सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करायचे, जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये व्यवस्थित आन्सर्स देता येते. त्यानंतर युनिट नंबर 3, डिझाईन ऑफ शाफ्ट, की अँड कपलिंग. तर हा जरा मोठा आणि लेंदी चॅप्टर होता. डिझाईन ऑफ शाफ्ट, डिझाईन ऑफ की आणि डिझाईन ऑफ कपलिंग. तर या चॅप्टरमध्ये आपण प्रत्येकची डिझाईन प्रोसेस बघितली. डिझाईन ऑफ शाफ्ट असो, डिझाईन ऑफ की असो, डिझाईन ऑफ कपलिंग असो, सगळ्यांची डिझाईन प्रोसेस बघितली, प्लस त्यांचे न्यूमेरिकल सुद्धा आपण सॉल्व्ह करून घेतले. मग डिझाईन ऑफ शाफ्टचं न्यूमेरिकल, डिझाईन ऑफ कीजचे न्यूमेरिकल आणि डिझाईन ऑफ कपलिंग वरती जे काही न्यूमेरिकल ते सगळे आपण बघितले, बरोबर. तर आता आपण बघा डिझाईन ऑफ शाफ्ट. डिझाईन ऑफ शाफ्ट जर बघायचं ठरलं तर मग तुम्हाला शाफ्ट काय असतो, त्यानंतर वेगवेगळे टाईप कसे असतात. सर्क्युलर क्रॉस सेक्शन असतो, सॉलिड आणि हॉलो दोन टाईपचे असतात. ट्रान्समिशन शाफ्ट वेगळा असतो आणि मशीन शाफ्ट वेगळा असतो, बरोबर. शाफ्ट काय कन्सेप्ट आहे, त्यानंतर इथे ऑइल फिल्म का वापरलेली असते, कोणतं टॉर्क म्हणजे काय असतं, हे सगळं आपण या शाफ्ट बद्दल बघितलं होतं, बरोबर. मग ज्यावेळेस शाफ्ट सॉलिड सर्क्युलर असेल तर मग त्याचं क्रॉस सेक्शन कसा असतो, मध्ये कट केल्यानंतर तो कसा दिसेल. जर हॉलो असेल शाफ्ट तर तो कट केल्यानंतर तो कसा दिसेल, हे सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळते. त्यानंतर ट्रान्समिशन शाफ्ट, ज्यावेळेस पॉवर ट्रान्समिट करायची एका शाफ्ट पासून दुसऱ्या शाफ्ट पर्यंत, दॅट इज कॉल्ड ट्रान्समिशन शाफ्ट. अँड सेकंड वन इज मशीन शाफ्ट. डायरेक्टली ते मशीन रन करायचे, त्यामुळे आपल्याला जो शाफ्ट वापरतो दॅट इज कॉल्ड मशीन शाफ्ट. मग डिझाईन ऑफ शाफ्ट मध्ये आपल्याला वेगवेगळ्या कन्सेप्ट असतात. ऑन द बेसिस ऑफ स्ट्रेंथ, ऑन द बेसिस ऑफ रिजिडिटी अँड स्टिफनेस. आपण दोन्ही कन्सेप्ट बघितल्या होत्या. ऑन द बेसिस ऑफ स्ट्रेंथ पण बघितलं होतं. मग यामध्ये काय कोणकोणत्या केसेस आपल्याला बघायच्या असतात. ड्यू टू रोटेशन ऑफ शाफ्ट, ड्यू टू एक्सटर्नल मशीन एलिमेंट, म्हणजे शाफ्ट सब्जेक्टेड टू ट्विस्टिंग मुवमेंट, बेंडिंग मुवमेंट आणि कंबाईंड ट्विस्टिंग अँड बेंडिंग मुवमेंट, या 3 केसेस असतात. या तिन्ही केसेस आपण बघितल्या होत्या, बरोबर. सो लेट्स सी फर्स्ट केस, शाफ्ट सब्जेक्टेड टू ट्विस्टिंग मुवमेंट. मग आपल्याला टॉर्शन इक्वेशन माहिती, T/J इज इक्वल्स टू τ/R. तर हे सुद्धा तुम्हाला विचारू शकता बघा न्यूमेरिक याच्यात ऑनलाईन एक्झाम मध्ये. व्हॉट इज द टॉर्शन इक्वेशन, T/J इज इक्वल्स टू τ/R. म्हणजे टी काय असतो, जे काय असतो, टाऊ काय असतो, आर काय असतो, हे सगळं आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग टी दॅट इज दी टॉर्क ट्रान्समिटेड इन दॅट शाफ्ट, देन जे दॅट इज दी moment, polar moment of inertia, tau is nothing but the shear stress, and R is nothing but the radius of that shaft. त्यानंतर इथे जे फॉर सर्क्युलर शाफ्ट, सॉलिड शाफ्ट साठी पोलर मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू असते π/32 d⁻⁴. त्यानंतर टॉर्शन इक्वेशन मध्ये ते व्हॅल्यू पुट केल्या. त्यानंतर आपल्याला जे काही टॉर्शनचं इक्वेशन मिळतोय, सो इट इज T इज इक्वल्स टू π/16 τ d³. हे इक्वेशन आपल्याला मिळतं आणि हे इक्वेशन आपल्याला टॉर्क फाइंड आउट करण्यासाठी यूज होतं. त्यानंतर सेम केस फॉर हॉलो शाफ्ट. आता हॉलो शाफ्ट असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त पोलर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला चेंज होतो. π/32 d⁻⁴ आहे. सो DO minus DI. DO stands for outer diameter, DI stands for inner diameter. सेम टॉर्शन इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट केल्या. त्यानंतर आपल्याला टॉर्शन इक्वेशन मिळते. सो दिस इज द टॉर्शन इक्वेशन फॉर हॉलो शाफ्ट. त्यानंतर आता समजा तुम्हाला के ची व्हॅल्यू दिलेली असेल,
दॅट इज द डायमीटर रेशो. मग इथे आपल्याला तो डायमीटर रेशो पुट करायचा आहे, DI अपॉन DO. तर तो आपल्याला या पद्धतीने मिळतो. मग हा त्याचा फॉर्म्युला, म्हणजे तुम्हाला सॉलिड शाफ्ट, हॉलो शाफ्ट आणि जर के ची व्हॅल्यू दिलेली असेल तर हे 3 फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे, जेणेकरून तुम्ही टॉर्शन इक्वेशन जे आहे त्याच्यावरनं तुम्हाला अननोन व्हॅल्यू ज्या आहेत त्या फाइंड आउट करू शकता. त्यानंतर सेकंड केस आहे शाफ्ट सब्जेक्टेड टू बेंडिंग मोमेंट. आता बेंडिंग मोमेंटचं इक्वेशन या पद्धतीने असतं, M अपॉन I इज इक्वल्स टू सिग्मा B अपॉन Y. मग इथे M काय असतो तर बेंडिंग मोमेंट, I that is the moment of inertia, sigma B that is the bending stress, and Y is the distance from neutral axis. त्यानंतर बेंडिंग इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट केल्या. सो दिस इज इक्वेशन ऑफ बेंडिंग इक्वेशन. मग या इक्वेशन द्वारे आपण जितके बेंडिंग मोमेंट होणार आहे ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. व्हॅल्यू पुट केल्या त्यानंतर आपल्याला हॉलो शाफ्ट साठी सुद्धा इक्वेशन जे ते मिळाले. आता जर के ची व्हॅल्यू दिलेली असेल तर मग इक्वेशन आपलं अगेन चेंज होतं. M इज इक्वल्स टू पाय बाय 16 सिग्मा B DO क्यूब मायनस DO क्यूब in bracket 1 minus k raised to 4, and where k is nothing but ratio, diameter ratio, inner diameter to outer diameter. आणि त्याच्यावरचे जे काही न्यूमेरिकल्स होते ते सुद्धा आपण सॉल्व्ह केले होते, न्यूमेरिकल्स ऑन शाफ्ट. सगळ्यात पहिले काय आता आपल्याला पॉवर ट्रान्समिशन किती झाले ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असते. आणि काही काही न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला पी ची व्हॅल्यू दिलेली असते, मग त्यावरून आपल्याला टॉर्क इक्वेशन म्हणजे टी ची व्हॅल्यू, टॉर्क ट्रान्समिशन टी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. सो P इज इक्वल्स टू 2π या फॉर्म्युलाला आपण रिशफल केलं, इन टर्म्स ऑफ टी कॅल्क्युलेट केलं, तर आपल्याला टी ची व्हॅल्यू जी आहे ती मिळते. एकदा का टी ची व्हॅल्यू मिळाली तर आपल्याला टॉर्क इक्वेशन फॉर सॉलिड शाफ्ट हे आपलं T इज इक्वल्स टू पाय बाय 16 टाऊ डी क्यूब. मग या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट केल्या तर तुम्हाला इथे डी ची व्हॅल्यू अननोन आहे, टी ची व्हॅल्यू आपण मागे केली, आता डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. डायमीटर ऑफ शाफ्ट तुम्हाला इथे मिळते. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे न्यूमेरिकल सुद्धा बघितले होते. आता इथे के ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे बरोबर, तर के च्या व्हॅल्यू साठी तुम्हाला जो काही फॉर्म्युला होता तर तो फाइंड आउट करायचा. जर अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेस दिलेला असेल तर तुम्हाला फॅक्टर ऑफ सेफ्टीने त्याला डिवाइड करून तुम्हाला जे काही परमिसिबल शिअर स्ट्रेस आहे तो कॅल्क्युलेट करायचा असतो. त्यानंतर टी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, टी ची व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये पुट केली, देन वी गेट व्हॅल्यू ऑफ डी. जर हॉलो शाफ्ट असेल तर हॉलो शाफ्ट साठी आपला हा फॉर्म्युला यूज केला के चा, अँड देन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ आउटर डायमीटर, आणि आउटर डायमीटर वरून आपण इनर डायमीटर फाइंड आउट करू शकतो. लेट्स सी. आणखी काही न्यूमेरिकल आपण बघितले होते. सगळ्या न्यूमेरिकल साठी प्रोसेस जी आहे ती स्टेप वाइज प्रोसेस सेम आहे. शाफ्टचे जे काही न्यूमेरिकल्स आहेत सगळ्यात पहिले आपल्याला P इज इक्वल्स टू 2π/60 या फॉर्म्युलाचा यूज करून टी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एकदा का टी ची व्हॅल्यू फाइंड आउट झाली देन या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट करून आपण डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. त्यानंतर शाफ्ट सब्जेक्टेड टू कंबाईन ट्विस्टिंग अँड बेंडिंग मोमेंट, म्हणजे 3 केसेस आपण बघितले होते. पहिल्या होत्या पूर्ण ट्विस्टिंग मोमेंट साठी, दुसरी केस बघितली आपण प्युअरली बेंडिंग, आणि तिसऱ्या केस मध्ये बेंडिंग अँड ट्विस्टिंग दोघांची कंबाईन बेंडिंग मोमेंट, कंबाईन ट्विस्टिंग अँड बेंडिंग मोमेंट. मग त्यासाठी कोणकोणत्या थेअरी, 2 थेअरी आपण बघितल्या होत्या, मॅक्झिमम शिअर स्ट्रेस थेअरी आणि मॅक्झिमम नॉर्मल स्ट्रेस थेअरी. त्याद्वारे आपण या पद्धतीने व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. बघा आता सिग्मा बी च्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपल्या इथे पुट करायचे, टाऊ ची व्हॅल्यू आपण इथे पुट केली, टी ची व्हॅल्यू इथे पण पुट केली.
देन इक्वेशन सॉल्व आउट केलं, सो विल गेट द व्हॅल्यू ऑफ इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मोमेंट अंडर रूट एम स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर. हा फॉर्म्युला कसा आला ते आता आपण बघितले. त्यानंतर दुसऱ्या थेअरीद्वारे जर आपण बघितलं तर दुसऱ्या थेअरीद्वारे सुद्धा आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे. सो बघा इथे तुमची व्हॅल्यू येते एम ई इक्विव्हॅलेंट बेंडिंग मोमेंट 1/2 ब्रॅकेट एम प्लस अंडर रूट एम स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर. त्यानंतर हॉलो शाफ्ट जर असेल तर हॉलो शाफ्ट साठी हे इक्वेशन असणार आहे. आणि लास्ट केस जी होती, सो डिझाईन ऑफ शाफ्ट ऑन द बेसिस ऑफ रिजिडिटी. तर हा आपल्या टॉर्शनचा फुल इक्वेशन आहे किंवा फॉर्म्युला आहे. टी अपॉन जे इज इक्वल्स टू टाऊ अपॉन आर इज इक्वल्स टू जी थिटा अपॉन एल. तर या फॉर्म्युलामध्ये आपल्याला जे आहेत ते सगळ्या गोष्टी इथे क्लिअर होत आहेत. टी म्हणजे ट्विस्टिंग मोमेंट किंवा टॉर्क, जे दॅट इज द पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया, टाऊ इज नथिंग बट शिअर स्ट्रेस, आर दॅट इज द रेडियस ऑफ शाफ्ट d/2, g that is the modulus of rigidity, theta angle of twisting in radian. म्हणजे डिग्री मध्ये जर दिलं असेल त्याला आपल्याला रेडियन मध्ये करावं लागतं. सो π/180 ने त्याला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला रेडियन मध्ये व्हॅल्यू मिळते. अँड देन एल इज नथिंग बट द लेंथ ऑफ शाफ्ट. आणि त्याचे पण आपण न्यूमेरिकल्स बघितले होते. इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मोमेंट आधी कॅल्क्युलेट करून घ्यायची. इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मोमेंट कॅल्क्युलेट केली इज इक्वल्स टू π/16 टाऊ डी क्यू. यावरून आपल्याला डी ची व्हॅल्यू जी आहे ती मिळते. अशा पद्धतीने आपण डिझाईन ऑफ शाफ्ट पण बघितलं होतं. डिझाईन ऑफ की, डिझाईन ऑफ लिव्हर, या सगळ्या डिझाईन ऑफ कपलिंग या सुद्धा आपण बघितलेलं होतं. बघा तर चॅप्टर नंबर 3 मध्ये काय काय आपण बघितलं. डिझाईन ऑफ शाफ्ट बघितलं फॉर हॉलो, फॉर सॉलिड, देन डिझाईन ऑफ सॉलिड अँड हॉलो शाफ्ट बेस्ड ऑन स्ट्रेंथ अँड रिजिडिटी क्रायटेरिया. त्यानंतर डिझाईन ऑफ हॉलो अँड सॉलिड शाफ्ट फॉर कंबाईन्ड बेंडिंग अँड ट्विस्टिंग मोमेंट. त्यानंतर की मध्ये आपण बघितलं होतं टाइप्स ऑफ कीज, वेगवेगळ्या टाइपचे आपण की बघितले होते. तर जे काही डिझाईन ऑफ की पासून जे काही लेक्चर होतं ते आपण डायरेक्टली बोर्डवरती आपण घेतलं होतं. सो बोर्डवरती तुम्हाला कीचे टाइप्स आपण एक्सप्लेन करून दाखवले होते. त्यानंतर डिझाईन ऑफ की कशी करतात हे सुद्धा आपण बघितले होते. तर याचे जर तुम्हाला व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या वर्डप्रेस ब्लॉगवरती माझे याचे व्हिडिओ सुद्धा आहेत. तुम्हाला जर रेफरन्ससाठी पाहिजे असेल तर तुम्ही डिझाईन ऑफ की, नंतर डिझाईन ऑफ कपलिंग या गोष्टी आपण बघू शकतो. आता वेगवेगळ्या टाईपचे कपलिंग्स असतात. कपलिंग म्हणजे काय असतं तर दोन शाफ्ट आपल्याला जर पॉवर ट्रान्समिशनसाठी वापरायचे असतील तर आपण विथ हेल्प ऑफ कपलिंग जे आहे ते यूज करू शकतो. एकच लॉंग शाफ्ट वापरला तर तिथे वेगवेगळे कारणांमुळे ती पॉवर प्रॉपरली ट्रान्समिट होत नाही. म्हणजे तुम्हाला लॉंग शाफ्ट असेल तर बेंडिंग होऊ शकतो किंवा मग शाफ्ट प्रॉपरली कनेक्ट होणार नाही. त्यामुळे शाफ्ट आपण काय करतो, दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो आणि हे दोन्ही शाफ्ट आपण विथ हेल्प ऑफ कपलिंग एकमेकांना कनेक्ट करतो आणि त्यानंतर त्या पॉवर जी आहे ती पॉवर ट्रान्समिट केली जाते. मग कपलिंग म्हणजे काय असं ते बघितलं. त्यानंतर वेगवेगळे टाईप असतात कपलिंगचे. सो डिझाईन ऑफ मफ कपलिंग आपण बघितली, फ्लेंज कपलिंग बघितली, प्रोटेक्टेड अनप्रोटेक्टेड बघितली, बुश पिन टाईप फ्लेक्झिबल कपलिंग. या सगळ्या कपलिंग्स आपण बघितले होते आणि त्यांची सगळ्यांची डिझाईन प्रोसेस सुद्धा आपण बघितलेली होती. असे हे युनिट नंबर 3. त्यानंतर युनिट नंबर 4. युनिट नंबर 4 हा टोटली आपला डिझाईन ऑफ पॉवर स्क्रू अँड फास्टनर्स वरती आहे. तर या युनिटमध्ये 2 सेक्शन असतात. पहिला सेक्शन तुमचा पूर्ण स्क्रू जॅक वरती असतो आणि दुसरा सेक्शन हा तुमचा टोटली फास्टनर्स मध्ये असतो. आता फास्टनर्स काय असतं ते आपण नंतर बघू. पहिला आता आपण डिझाईन ऑफ पॉवर स्क्रू काय असतो ते आपण बघू. पॉवर स्क्रू मध्ये आपण छोट्या छोट्या कन्सेप्ट बघितल्या होत्या. म्हणजे वेगवेगळे थ्रेडचे प्रोफाईल्स बघितले होते. थ्रेड्स म्हणजे त्याच्यात आपण स्क्वेअर थ्रेड बघितलं, ॲक्मे थ्रेड बघितलं, बटरेस थ्रेड्स बघितले होते. तर असे वेगवेगळे थ्रेडचे प्रोफाईल होते ते बघितले. त्यानंतर प्रत्येक थ्रेड हा कुठे कुठे यूज केला जातो, त्याचे ऍप्लिकेशन्स काय हे सुद्धा आपण बघितलं होतं. त्यानंतर
सेल्फ लॉकिंग अँड ओव्हरहॉलिंग या दोन कन्सेप्ट ज्या आहेत त्या काय असतात आपण ते सुद्धा बघितलं होतं. तर शॉर्टमध्ये ते परत एकदा सांगतो. सेल्फ लॉकिंग म्हणजे काय असतं, ज्यावेळेस आपण स्क्रू जॅकला आपण लिफ्ट करतो, स्क्रू जॅकला ज्यावेळेस आपण लिफ्ट करतो त्यावेळेस तर त्या केसमध्ये एका पर्टिक्युलर हाईटवरती गेल्यानंतर तुमचा स्क्रू जॅक हा तिथे लॉक होऊन जातो आणि आणि तो रिटर्न असा रिव्हर्स येत नाही. दॅट इज कॉल्ड सेल्फ लॉकिंग प्रोसेस. तर त्या केसमध्ये तुमचा स्क्रू जॅक हा सेल्फ लॉक होतो. अँड ओव्हरहॉलिंग म्हणजे काय, तर ज्यावेळेस तुमचं स्क्रू जॅकला रिटर्न टॉप टू बॉटम आणण्यासाठी तुम्हाला परत काय करा एफर्ट लावावे लागतात. सो दॅट प्रोसेस आर कॉल्ड एज ओव्हरहॉलिंग प्रोसेस. म्हणजे स्वतः तो डायरेक्टली स्वतःच्या स्वतः खाली येत नाही, त्याला खाली आणण्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करावं लागतं, एफर्ट द्यावे लागतात. सो दॅट इज कॉल्ड ओव्हरहॉलिंग प्रोसेस. असे हे दोन प्रॉपर्टीज होत्या, सेल्फ लॉकिंग अँड ओव्हरहॉलिंग, हे आपण बघितल्या होत्या. त्यानंतर इफिशियन्सी सुद्धा बघितली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिझाईन ऑफ स्क्रू जॅक. स्क्रू जॅक मध्ये नेमके कोणकोणते पॉइंट्स असतात हे सुद्धा आपण बघितलेलं होतं. नंतर डिझाईन ऑफ स्क्रू अँड डिझाईन ऑफ नट. तर याची टोटल डिझाईन प्रोसेस आपण बघितली होती स्क्रू जॅकची. तर यामध्ये स्क्रू आणि नट हे दोन महत्वाचे पार्ट होते. तर या दोघांची आपण डिझाईन प्रोसेस जी आहे ती या डिझाईन ऑफ स्क्रू जॅक मध्ये बघितली होती. त्यानंतर फास्टनर्स. आता फास्टनर्स काय असतं ते सुद्धा बघितलं. त्यानंतर बोल्ट ऑफ युनिफॉर्म स्ट्रेंथ, म्हणजे त्या बोल्टची स्ट्रेंथ ही आपल्याला युनिफॉर्म असणं गरजेचं असतं. मग त्यासाठी आपण दोन पद्धती बघितल्या होत्या. एक तर आपण शँकचं डायमीटर मिनिमम करू शकतो. जितकं तुमचं मिनिमम डायमीटर तितकं शँकचा डायमीटर ठेवायचा, त्याला टर्निंग प्रोसेस करायची, ही पहिली पद्धत होती. किंवा मग सेकंड, आपण त्या हेडमध्ये आपण एखादा होल ड्रिल करू शकतो, जेणेकरून तुमचं स्ट्रेस हे युनिफॉर्म राहतील. दॅट इज कॉल्ड युनिफॉर्म स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. त्यानंतर वेगवेगळे जॉईंट्स आपण बघितले होते, जसं की स्क्रू जॉईंट होता, बोल्टेड जॉईंट होता, वेल्डेड जॉईंट होता. मग स्क्रू जॉईंट मध्ये आपण फास्टनर्स बघितले होते, पॉवर स्क्रू बघितले होते. आता पुढचा जो होता तो आपला बोल्टेड जॉईंट होता. मग बोल्टेड जॉईंट मध्ये दोन केसेस होत्या, इसेंट्रिक लोडिंग आणि त्यानंतर इसेंट्रिक लोडिंग मध्ये आपण केस बघितली होती की लोड विच इज पॅरलल टू द ऍक्सिस ऑफ बोल्ट, ही पहिली केस होती. आणि दुसरी केस होती लोड विच इज परपेंडिक्युलर टू द ऍक्सिस ऑफ बोल्ट. या दोन केसेस आपण बघितल्या. आणि त्यानंतर फिलेट वेल्ड, म्हणजे वेल्डिंगच्या या प्रोसेस होत्या. यामध्ये ट्रान्सपर्स फिलेट वेल्ड काय असतं, एक सेकंड तुम्हाला बघा, इसेंट्रिक लोडिंग ऍक्टिंग पॅरल टू द ऍक्सिस ऑफ बोल्ट, म्हणजे हा लोड जो आहे तो त्या बोल्टच्या ऍक्सिसला पॅरल असणार आहे. तर या केसमध्ये जी काही डिझाईन प्रोसेस होती ती आपण बघितली होती आणि हा फॉर्म्युला जो आहे तो फाइंड आउट केला होता आणि त्यावरून त्याचे जे काही न्यूमेरिकल्स आहे ते आपण सॉल्व्ह आउट केले होते. त्यानंतर दुसरी जी कंडिशन होती, यामध्ये इसेंट्रिक लोड ऍक्टिंग परपेंडिक्युलर टू द ऍक्सिस ऑफ बोल्ट, म्हणजे हा जो काही तुमचा बोल्टचा ऍक्सिस आहे, तर या ऍक्सिसला तुमचा लोड हा असा परपेंडिक्युलर असतो. मग या केसमध्ये सुद्धा तुम्हाला डिझाईन प्रोसेस जी आहे ती बघायची. तर मग आपण ती सुद्धा बघितली होती आणि त्याचे न्यूमेरिकल सुद्धा आपण सॉल्व आउट केले होते. असे या दोन केसेस आपण बघितल्या. त्यानंतर वेल्डेड जॉईंट सुद्धा आपण बघितले होते.
तुम्हाला जर रेफरन्ससाठी खुर्मी गुप्ताचं पुस्तक पाहिजे असेल तर माझ्याकडे सॉफ्ट कॉपी सुद्धा आहे, ती वेबसाईटवरती सुद्धा आहेत. तुम्ही डायरेक्टली वर्डप्रेस ब्लॉगवरनं सुद्धा ते घेऊ शकता. आता वेल्डेड जॉईंट वेगवेगळ्या टाईपचे वेल्डेड जॉईंट असतात. आता इथे वेगवेगळ्या टाईपचे वेल्डिंग आहेत. त्यानंतर इथे बघा सिंगल ट्रान्सफर्स, डबल ट्रान्सफर्स आणि पॅरलल फिलेट या 3 कन्सेप्ट होत्या. लॅप जॉईंट आणि बट जॉईंट असे 2 प्रकारचे असतात जॉईंट्स. मग त्यामध्ये लॅप जॉईंट काय असतात तर एकमेकांवरती ओव्हरलॅप होतात, त्यामुळे त्याला आपण लॅप जॉईंट म्हणतो. आणि या लॅप जॉईंटमध्ये 3 प्रकार असतात: सिंगल ट्रान्सफर्स, डबल ट्रान्सफर्स आणि पॅरलल फिलेट. सिंगल ट्रान्सफर्स म्हणजे काय असतं, 2 प्लेट एकमेकांवरती ओव्हरलॅप केले जातात आणि एकाच ठिकाणी फक्त वेल्डिंग जे आहे ते वेल्डिंग जॉईंट दिला जातो. दॅट इज कॉल्ड सिंगल ट्रान्सफर्स. डबल ट्रान्सफर्स म्हणजे काय, 2 प्लेट एकमेकांवरती ओव्हरलॅप होत आहेत आणि दोन्ही ठिकाणी तुम्हाला वेल्डिंगची जी काही प्रोसेस केलेली ती इथे दिसेल. दॅट इज कॉल्ड डबल ट्रान्सफर्स. याचा टॉप व्ह्यू तुम्हाला इथे दिसेल, फ्रंट व्ह्यू तुम्हाला इथे दिसतो. इथे सुद्धा बघा, इथे पण वेल्डिंग प्रोसेस केली आणि खाली बॉटमला सुद्धा वेल्डिंग प्रोसेस केली. फ्रंट व्ह्यू मध्ये लगेच तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल. अँड पॅरलल फिलेट मध्ये काय असतं बघा, पॅरलल फिलेट वेल्ड मध्ये तुम्हाला तर जी काही वेल्डिंग प्रोसेस केली ही पॅरलली केली, इथे सुद्धा आणि इथे. दॅट इज कॉल्ड पॅरलल फिलेट वेल्ड. हा होता आपला जॉईंट, लॅप जॉईंट. त्यानंतर दुसरा प्रकार असतो वेल्डिंग मध्ये बट जॉईंट. आता बट जॉईंट म्हणजे काय असतं तर इथे या दोन्ही एज टू एज हे जॉईंट केले जातात. जसं इथे आपण एक प्लेट वरती दुसरी प्लेट ओव्हरलॅप केली, तसं इथे एक एज आणि दुसरी एज दोन्ही एजेस एकमेकांना वेल्ड केल्या आहेत. तर त्याचे आपण हे प्रकार बघितले होते, कॉर्नर जॉईंट, एज जॉईंट आणि टी जॉईंट. तसं वेल्डिंग मध्ये पण आपण बघितलं होतं वेल्डेड जॉईंट. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक होता आपला डिझाईन ऑफ स्प्रिंग. मग डिझाईन ऑफ स्प्रिंग मध्ये पण आपण वेगवेगळ्या टॉपिक बघितले होते. स्प्रिंग काय असतं, त्यानंतर त्याची वेगवेगळे टाइप्स कोणकोणते असतात, क्लासिफिकेशन कसं असतं हे सुद्धा बघितलं. त्यानंतर हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग काय असतं, वॉल्स करेक्शन फॅक्टर काय कन्सेप्ट आहे, त्यानंतर डिझाईन ऑफ स्प्रिंग कशी केली जाते हे सुद्धा आपण बघितलं होतं आणि त्याचे न्यूमेरिकल सुद्धा आपण सॉल्व्ह केले होते. आणि शेवटचा जो काही टॉपिक आहे दॅट इज सिलेक्शन ऑफ अँटी फ्रिक्शन बेरिंग अँड गिअर्स. मग यामध्ये आपल्याला काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ बेरिंग. बेरिंगचे क्लासिफिकेशन कसे असतात, स्लायडिंग कॉन्टॅक्ट, रोलिंग कॉन्टॅक्ट, देन टर्मिनॉलॉजी ऑफ बॉल बेरिंग. बॉल बेरिंग मध्ये नेमकं काय कन्सेप्ट असतं ते आपण बघितलं होतं. ठीक आहे. बघा, बॉल बेरिंग या पद्धतीने असते. त्यानंतर त्याचे ऍडव्हान्टेजेस काय असतात, डिसएडव्हान्टेज काय असतात, टाइप्स कोणकोणते असतात हे सुद्धा आपण बघितलं होतं. यानंतर पुढचा जो पॉइंट होता आपला टर्मिनॉलॉजी. त्यानंतर सिलेक्शन ऑफ बॉल बेरिंग युझिंग मॅन्युफॅक्चर कॅटलॉग. म्हणजे जरी तुमचं बेरिंग फायनल झाली पण ती
सिलेक्ट कशी करायची, म्हणजे तुम्हाला मॅन्युफॅक्चर कॅटलॉग मधनं ती कशी सिलेक्ट करायची हे सुद्धा आपण बघितलं. लेट्स सी. बघा आता हा तुमचं आउटसाइड डायमीटर बोर, त्यानंतर विड्थ किती आणि बेरिंग नंबर. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस मार्केटमध्ये बेरिंग परचेस करायला जातात तर तुम्हाला फक्त हा नंबर सांगायचा असतो, तर तुम्हाला डायरेक्टली या कॅटलॉग मधनं ती बेरिंग जी आहे ती मिळू शकते. म्हणजे बेरिंग परचेस करताना हा नंबर जर तुम्ही सांगितला तर त्या पर्टिक्युलर डायमेन्शनची बेरिंग तुम्हाला मिळू शकते. त्यानंतर डिझाईन ऑफ स्पर गिअर युजिंग लेविस इक्वेशन, बकिंगहॅम्स इक्वेशन आणि त्याच्यावरचे काही छोटे न्यूमेरिकल्स हे आपल्याला बघायचे. बघा लेविस इक्वेशन म्हणजेच काय, तर या जे काही स्पर गिअर्स असतात तर यांची स्ट्रेंथ आपल्याला फाइंड आउट करायची विथ हेल्प ऑफ लेविस इक्वेशन. तर या इक्वेशन मध्ये बघा शेवटचा जो काही इक्वेशन असतं तर या इक्वेशन द्वारे तुम्ही त्या गिअर टीथची स्ट्रेंथ ही फाइंड आउट करू शकता. दॅट्स व्हाय इट्स कॉल्ड बीम स्ट्रेंथ ऑफ गिअर टीथ युजिंग लेविस इक्वेशन. अशा पद्धतीने हे सगळे टॉपिक होतात. तर असे टोटल आपले 6 युनिट होते आणि 6 युनिट मध्ये काय काय आपण बघितलंय हे सुद्धा, हे सगळं आपण आता इथे बघितले. तर याच्यात काही अडचण कोणाला आता? हॅलो.